नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाराष्ट्र हादरला. लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला. आईला जिवंत जाळलं. धुळ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्नाला विरोध केल्यामुळे मुलाने आईची हत्या केली. ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून तरुणाने आईला पेटवून दिलं. या घटनेत आईचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. आई लग्नामध्ये बाधा आणत असल्याने या संशयातून तरुणाने हे भयंकर कृत्य केलं. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे व त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यामध्ये मुलानेच आपल्या आईला जिवंत पेटवून देत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना धुळे तालुक्यातील महिंदळे या ठिकाणी घडली. आरोपी मुलाने आपल्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर तिला आपल्या रिक्षातून घेऊन जात जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्याचा बनाव केला. या ठिकाणी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. आईने स्वतःहून पेटल्याचा बनाव आरोपी मुलाने केला होता, पण पोलीस तपासातून त्याने हत्या केल्याचे उघड झाले. जिजाबाई भटू खैरनार वय 65 वर्ष असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे, तर प्रदीप खैरनार वय 45 वर्ष असं आरोपी मुलाचं नाव आहे. पोलिसांनी प्रदीपची कसून चौकशी केली असता त्याने आईची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.